तुम्हाला मूलव्याध झाला, तुमची कंबर दुखते, तुमची डांग दुखते, तुमचा हात पाय नाक डोळे दुखतायत, हे सगळं दुखू लागल्यास तुम्ही जाणार डॉक्टरांकडे? मी म्हणतो डॉक्टरांकडे जाण्याची काहीच गरज नाहीये. तुम्हाला मूलव्याध आहे, तुमचं उठत नाहीये, तुम्हाला बसता येत नाहीये, याचा आयुर्वेदिक उपचार ह्या काकूंकडे आहे. तर आज आपण असंच पिवळं जरत हागणाऱ्या काकूंना बघणार आहोत. नेहमीप्रमाणे सांगतो टाइम लय महत्वाचा आहे. चला तर मग व्हिडिओ सुरू करू. कुणाच्या ढुंगात मूळव्याध झाला असन तर डॉक्टरला ढुंगण दाखवायची गरज नाही. एक औषध सांगते, नीट ऐका. बेलाचं झाड असतो ना, त्याची दक्षिण दिशाकडे चाललेली मूळ खांदून काढायची आहे शनिवारच्या दिवशी आणि काळ्या दोऱ्यामध्ये त्या मुळीचा थोडासा तुकडा बांधून आपल्या कमरेला बांधून घ्यायचंय. तुमच्या मूळव्याधामध्ये आराम भेटन आणि डॉक्टरला ढोपूर दाखवायची तुम्हाला गरज पडणार नाही. ही आहे मूलव्याध स्पेशालिस्ट हागंदारी. जेव्हा ही गोष्ट रामदेव बाबांना कळाली तेव्हा रामदेव बाबांनी पाण्यामध्ये विष टाकून ठेवले आणि एवढं करून तुमचा मूलव्याध वाढला तर ही तुमच्या मूलव्याधाला दाताने तोडण्याचा उपाय सांगेल. आय हाय हाय हाय, काय टॅलेंट आहे. मी माननीय ललिता राठोड काकूंना विनंती करतो की हा टॅलेंट भारताच्या बाहेर नाही गेला पाहिजे. नाकाने बिडी वळते, उद्याच्याला तोंडाने संडास करेल आणि ढुंगणाने जेवण करेल. ओ भाभी, केला ले लो, केला. आ जाओ, बहुत अच्छे केला है. 50-60 रुपए डझन, 50 रुपए डझन. केळ फक्त भाभीसाठी. केळ खायचंय का घ्यायचंय टेन्शन नको घेऊ बाबा, तुझ्यासाठी पण ती काहीतरी विकते. भाभी के लिए केला, भैया के लिए पेरू. आजा. यांच्यामुळे सोशल मीडिया घाण झाली. लड़कों की छाती पर निप्पल्स क्यों होते हैं? आखिर काम क्या है इनका? दुनियामध्ये अशा बाया येणार होत्या तर दुनिया का बनवली देवाने? बाहेर देशातील लोकांना स्वप्न पडतात मंगळ ग्रहावर माणसे राहू शकतात का, आणि आपल्या लोकांना प्रश्न पडतात मुलांच्या छातीवर निप्पल का असतात. आता आपण बघणार आहोत आपल्या दुसऱ्या मावशीला. भूत हूँ मैं, जिंदा हूँ मैं, किसके लिए? कोण म्हणते भूत राहत नाही? मावशीला भेंडीची भाजी बनवायला लावली होती पण मावशी भेंडी तोंडाला लावून बसलीये. अशा येड्या चाव्यांना आमच्या चांडा चुटकीच्या मावशीचं पोरग सुद्धा भियाचं नाही. वय झालंय, आपलं वय बघावा. आपण दिसतो कसे, आपण कपडे कसे घालतो. तर काय रे तुम्ही दुसऱ्याला ज्ञान देत लवड्या हो? होय, तुमच्या पार अशा हांड तुमचे गळालेत होय, टेकलेत खाली सूर्याचे जिदनाच्या झुरळ्या पडल्यात होय, तरी पण तुम्ही खपाखप टापटप करून येतात कुठं जाऊन होय. हा, दुसऱ्याला बरे शिकवत होय वय झालंय. अजून आमचं वय काय आहे रे? हा, अभी तमय जवान अभी. आता तर 18 वर्षाची तरणी जवान आहे ही मावशी आईच्या गावात. मग मी मावशी काय म्हणून म्हणतोय? मावशी, तुम्हाला जेवढे लोक हेट करतात ते एका बाजूला आणि मी पण त्याच बाजूला. आजचा माझा नवीन लुक कसं वाटलं तुम्हाला सांगा मला नक्कीच. आणि मला असं वाटायला हे जे पट्टे जे आहेत त्या थोड्या बारीक असायला पाहिजे ना, असे अजून जरा बारीक पाहिजे होत्या. ते टॉप आहे ब्रा नाही जे बारीक पाहिजे तुला. मावशीचं हसणं तर तुम्ही बघलंच नाही. हे बघा, लाईक करा, फॉलो. ओय होय, काय हसणं आहे. अरे बाप रे बाप. बस आजच्यासाठी एवढंच. आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि घंटा दाबा. आणि आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर तुम्हाला पण अशीच बायको भेटणार. तर भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.